पुनर्विकासासाठी गेलेल्या इमारतींमधील सदनिकाधारकांना मिळकत कर लावायचा का, या संदर्भात बरेच प्रश्न दिसत आहेत. खरं तर याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, परंतु हा प्रसंग ओढवतो याचं कारण असं आहे की पालिकेच्या 2 विभागांमधला असमन्वय. खरं तर सगळ्या विभागांमध्ये समन्वय असता तर असा प्रसंग नॉर्मली ओढवत नाही. कारण एकदा बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली की ती इमारत पाडली जाते. इमारत पाडल्यानंतर खरं तर अंतर्गतच सोय अशी असायला हवी की इमारत पाडल्यानंतर त्याची माहिती प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंटला जाईल आणि तिथे मग तो मिळकत कर सदनिकाधारकांचा जाऊन फक्त त्या खालची जी जमीन आहे त्याचा कर लागेल. परंतु तसा समन्वय नसल्यामुळे बऱ्याचदा बिल्डिंग पाडली, नंतर त्याचं बांधकाम चालू झालं तरीही लोकांना मिळकत कर जातात. याच्यावरचा सोपा उपाय म्हणजे जसं यापूर्वी म्हटलेलं आहे की ट्विटर हँडलवर जाणं, पुणे महापालिकेकडे तक्रार करणं वगैरे वगैरे या गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी ऑनलाईन फॉर्म सुद्धा काही सध्या बऱ्याच गोष्टी महापालिकेच्या ऑनलाईन झालेल्या आहेत. संकेतस्थळावर त्याची बऱ्यापैकी माहिती आहे. प्रॉपर्टी टॅक्सची माहिती सुद्धा त्याच्यावर आहे. तर त्याच्यामध्ये जाऊन ते संबंधित फॉर्म भरावेत आणि त्याच्यातूनही नाही ऐकलं तर मग नसलेल्या गोष्टीचा टॅक्स आकारल्याबद्दल तुम्हाला ग्राहक मंचाकडे वगैरे सुद्धा तक्रार करता येतील. परंतु आधी पुणे किंवा जी कुठली महापालिका नगरपालिका जे काय आहे त्यांच्या प्रमुखाकडे आधी मागणी करणं आणि नंतर मग इतर गोष्टींसाठी प्रयत्न करणं हे जास्त सोयीस्कर ठरू शकतं. परंतु काही झालं तरी बऱ्याचदा होतं असं की असे जे अधिकारी आहेत त्यावेळे बऱ्याच वेळेला असं म्हणतात की आधी पैसे भरा, मग नंतर तुमच्या तक्रारीचं बघू, मग नंतर आम्ही ते परत देऊ. शासनाच्या तिजोरीत एकदा गेलेला पैसा परत लवकर मिळण्याची शक्यता 0 असते. त्यामुळे अशा गोष्टीवर विश्वास न ठेवता सरळ सरळ त्यांना कायद्याची आणि नियमांची माहिती करून देणं हे जास्त सोयीस्कर ठरेल. आधी पैसे भरले तर फक्त पश्चाताप पदरी पडेल, त्यापेक्षा वेगळं काही पदरी पडणार नाही. आणि समजा तुम्ही पैसे भरले नाहीत तरी ते काहीही करू शकत नाहीत, कारण जी प्रॉपर्टी अस्तित्वातच नाही. महापालिका काय करते, फार तर प्रॉपर्टी टॅक्स नाही भरला की ती प्रॉपर्टी जप्त करते. परंतु जी प्रॉपर्टी अस्तित्वातच नाही ती जप्त कशी करणार. त्यामुळे निर्धास्त राहावं. कोणी जर अधिकारी अशा प्रकारे तुम्हाला त्रास देत असेल तर बेधडक आयुक्तांकडे तक्रार करा. आपली फसवणूक केल्याप्रकरणी मी सांगतोय त्या गोष्टी थोड्या काही वेळेला अवघडही होतील, परंतु पोलिसांकडेही तक्रार करता येऊ शकतं, कारण ही फसवणूक आहे. नसलेल्या वस्तूचा कर आकारणं ही शुद्ध फसवणूक आहे. त्यामुळे एवढी काळजी घ्या. कदाचित तुम्हाला पैसे भरावेही लागणार नाहीत. भरावे लागले तर पुढचे सगळे प्रयत्न करावेत.